संपूर्ण विदर्भात गारपीटसह पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भ न्यूजला हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीवरूनच विदर्भासह अनेक ठिकाणी गारपीटसह पाऊस बरसणार हा वृत्तांत प्रसारित केला होता. आता पुन्हा हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीवरून येणाऱ्या 21 ते 24 मार्च दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. 21 मार्चला अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक पाऊससह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 22 मार्चला अकोला, अमरावती, बुलढाणा गारपीट वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 मार्चला विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. 25 ते 26 मार्च नंतर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी नुकताच बरसलेल्या पावसाने उन्हाळ्याचा ऋतू पावसाळा सुरू झाला तर नाही ना, असे प्रश्न नागरिकांना पडले आहे. आता पुन्हा 21 ते 24 मार्च नंतर पाऊस पडत असल्याने वातावरणात बदल झालेला दिसून येणार आहे. अवकाळी पाऊस बरसल्याने आता हाती येणारे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.